आणखी एक महत्त्वाची बातमी, माझ्या वक्तव्यामुळे कुणाचंही मन दुखावलं असेल तर दिलगिरी, असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। तर माझ्या वक्तव्यामुळे कुणाचंही मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, असं धस यांनी म्हटलं। प्राजक्ता माळीबाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला, असं धस यांनी म्हटलंय। तर माझ्या वक्तव्यामुळे कुणाचं मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, असं सुरेश धस यांनी म्हटलं। याआधी आपण माफी मागणार नाही, असं धस यांनी म्हटलं होतं। मात्र प्राजक्ता माळी यांनी महिला आयोगामध्ये देखील तक्रार केलेली आहे। तर प्राजक्ता माळीबाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला, असं धस यांनी म्हटलंय। मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता। मी प्राजक्ताताई सहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो। माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो।